नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण मागच्या भागामध्ये शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांच्या समस्या काय आहेत आणि त्यावरचे उपाय काय असू शकतात हे जाणून घेतले. हा झाला एक भाग. पण आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती अशी अनेक मुलं आपल्याला अडचणीत सापडलेली दिसतात. खरं तर म्हणजे आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला म्हणा किंवा एखाद्या मंदिराबाहेर म्हणा, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अशा अनेक ठिकाणी ही मुलं दिसतात. या मुलांना बघितल्यानंतर मन कुठेतरी चाचरतं की अरे काय या मुलांची अवस्था. आणि समाजात जेव्हा या घडणाऱ्या घटना आपण ऐकतो, पाहतो, तेव्हा मात्र खरंच ही मुलं धोकादायक परिस्थितीत असतात. आपल्याला या मुलांना मदत करायची असते, पण नेमकं काय करायचं हे मात्र माहीत नसतं. त्याच अनुषंगाने आजची ही चर्चा आहे. आजचा आपला विषय आहे धोकादायक परिस्थितीतील मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन. आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. मॅडमबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे रायगड जिल्हा बालकल्याण समितीच्या त्या अध्यक्ष आहेत. सोशो लिगल सेक्टरमध्ये त्यांनी अनेक वर्ष वकिली केलेली आहे. याशिवाय मजिलिस या संस्थेतर्फे महिला व मुलींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. आजचा आपला जो कार्यक्रम आहे त्याचा विषय आहे धोकादायक परिस्थितीतील मुलांचं पुनर्वसन. मग नेमके ह्या पुनर्वसनाचे टप्पे काय आहेत, त्याच्या मागे किती अडचणी येतात आणि या सगळ्यामध्ये समाजाची भूमिका काय असली पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज आपल्या पाहुण्यांकडून करून घेणार आहोत. तुमचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन लिहून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा STD कोड फिरवायला विसरू नका. नेहमीप्रमाणे विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल. विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे प्रश्न विषयाच्या अनुषंगाने सलग आणि नेमके विचारा, म्हणजे आपला विषय उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. विषय आहे धोकादायक परिस्थितीतील मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन आणि मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. धोकादायक परिस्थितीतील मुलं म्हणजे आपण असं म्हणूया की त्यांना खरंच आस्थेची गरज असते किंवा कुठेतरी एक सुरक्षेची गरज असते, नाही का? मग नेमकी धोकादायक परिस्थितीतील मुलं कोणाला म्हणायचं किंवा ही मुलं कोणत्या गटात मोडतात? धोकादायक परिस्थितीतली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी बालन्याय कायदा असं म्हणतो की त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं. आणि ही जी मुलं आहेत ती 0 ते 18 या वयोगटातली मुलं आणि मुली असे दोन्ही येतात. जर आपण थोडक्यात म्हणायचं झालं तर पेरेंटल केअर ज्यांनी गमावलेली आहे अशा पद्धतीची मुलं, म्हणजे ज्यांना आई वडीलच नाही आहेत, नैसर्गिक पालक, किंवा ज्यांचे आई वडिलांना दुर्धर रोग झालेला आहे, कॅन्सर असेल, एड्स असेल, अशा पद्धतीचा रोग झालेला आहे, किंवा ज्यांचे आई वडील जेलमध्ये आहेत, तर अशी सगळी जी मुलं आहेत, किंवा बऱ्याचदा त्यांची आई जी आहे ती देहविक्रयाच्या शोषणाच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहे, तर अशी मुलं ही काळजी आणि संरक्षणातली मुलं आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन जी मुलं चाइल्ड लेबर म्हणून काम करतात, बालमजूर, मोठा मुद्दा आहे. आणि बालमजुरी कायद्यामध्ये, बालमजूर कायद्यामध्ये जरी 14 वर्षाच्या आतले असले तरी बालन्याय कायद्याप्रमाणे आता 18 वर्षाच्या आतली काम करणारी सगळी मुलं जी आहेत ती काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं आहेत. देहविक्रय करावी लागणारी ट्रॅफिक चाइल्ड जी आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी ट्रॅफिक झालेली मुलं, ही काळजी आणि संरक्षणाखाली येतात धोकादायक परिस्थितीतली. आणि अपंग मतिमंद मुलं, भिन्नमती मुलं, आणि ज्यांचे पालक सुद्धा अपंग किंवा भिन्नमती आहेत अशांची मुलं, आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेली मुलं की जी पूर असेल, भूकंप असेल, तर अशा वेळेला मुलांची पालकांपासून ताटातूट होते, तर ही सगळी मुलं, किंवा मानवनिर्मित किंवा औद्योगिक पद्धतीच्या जर का काही आपत्ती असतील, जसं भोपाळचं काय दुर्घटना झाली, तर त्या परिस्थितीत सापडलेली मुलं, अशा पद्धतीची सगळी मुलं जी आहेत ती काळजी आणि संरक्षण किंवा धोकादायक परिस्थितीतली जी मुलं आहेत ती म्हणता येतील आपल्याला. मुळात काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं आणि ज्यांनी पालकांची काळजी गमावलेली असते
अशी मुलं आपण धोकादायक परिस्थितीतील म्हणायची. आपण ही मुलं आजूबाजूला पाहतो, म्हणजे अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर म्हणतो किंवा मंदिराबाहेर आपल्या सोसायटीच्या अवतीभोवती सुद्धा दिसतात कधीतरी. पण नेमकं म्हणजे आपल्याला इच्छा असते मदत करायची, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. मग जेव्हा ही मुलं आपण पाहतो तेव्हा सगळ्यात पहिली पायरी काय असते? 2-3 मार्ग आहेत त्याच्यामध्ये. एकतर तुम्ही अशा पद्धतीचं जर मूल अडचणीत असेल तर त्याला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता. जर का लोकांना असं वाटत असेल की पोलिसांची प्रक्रिया खूप अवघड आहे आणि आपल्याला तिथे त्रासदायक होईल किंवा तेवढा वेळ म्हणजे मदत करायची असते पण कुठेतरी तो पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागेल अशी कुठेतरी काळजी असते, तर तुम्ही स्वयंसेवी संस्थांच्याकडे घेऊन जा. आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही एक फोन नंबर जो आहे 1098 हा फोन नंबर फिरवा, जो चाइल्ड लाईनचा नंबर आहे, लहान मुलांसाठी हेल्पलाईन आहे. तर 1098 हा नंबर टोल फ्री आहे, त्याचा कुठलाही चार्ज तुम्हाला पडत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही तो नंबर स्वतः फिरवा आणि जी अडचणीत मूल आहे त्याची माहिती चाइल्ड लाईनला द्या. म्हणजे ते कार्यकर्ते जे आहेत ते पुढची प्रक्रिया करतील. आपल्या आजूबाजूला स्वतःची मुलं किंवा आजूबाजूची मुलं यांना सुद्धा या हेल्पलाईनची माहिती द्या. प्रेक्षकांनी जरूर या नंबरची नोंद करून ठेवायची आहे की मुलांसाठी जो हेल्पलाईन नंबर आहे 1098 या नंबरची कृपया नोंद करून घ्यावी. म्हणजे जी धोकादायक परिस्थितीतील आपली मुलं असतात आजूबाजूला त्यांचं भविष्य निदान आपण सुरक्षित करण्यासाठी थोडासा हातभार नक्कीच लावू शकतो, नाही का? नंबर फिरवला, समजा हा नंबर फिरवला आपण 1098, आपण त्यांना कळवलं की असं असं मूल आम्हाला दिसलंय. मग त्याच्यानंतर पुनर्वसनासाठी काय टप्पे असतात किंवा काही प्रक्रिया आहे का पुनर्वसनातली? चाइल्ड लाईन सारखी 1098 नंबर हेल्पलाईन वरून येणारी जी मुलं असतील ती मुलं असतील किंवा पोलिसांच्याकडे किंवा स्वयंसेवी संस्थेकडून आलेली मुलं असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांनी आणलेली किंवा स्वतः आलेली मुलं सुद्धा असतील बालकल्याण, तर ती बालकल्याण समितीसमोर आणली जातात. आणि बालकल्याण समिती जी आहे ती त्यांच्या पुढच्या पुनर्वसनाच्या ऑर्डर्स ज्या आहेत, आदेश ते काढते आणि मुलांना बालगृहात ठेवणं किंवा त्याच्यानंतरचे जे काही गृहभेटीचे आदेश आहेत ते काढून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत त्यांना कुटुंब मिळवून द्यायचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीची कामं जी आहेत पुढची ती बालकल्याण समितीमार्फत होत जातात. बरं, तुम्ही मॅडम बालकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताच आहात आणि आता तुम्ही सांगितलं की हा नंबर फिरवल्यानंतर एकदा जेव्हा ती मुलं येतात त्याच्यानंतरचं काम बालकल्याण समिती करते. तर मग बालकल्याण समिती नेमकं कोणतं काम करते? बालकल्याण समिती ही एक ज्युडिशियल किंवा न्यायिक समिती आहे, ज्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांचे अधिकार असतात. आणि लहान मुलांच्या संदर्भामधले जे काय सगळे निर्णय घ्यायचे आहेत जी त्यांच्या पुढे आणली जातात त्याचे फायनल अथॉरिटी जी आहे ती बालकल्याण समिती आहे. ह्या बालकल्याण समितीमध्ये 5 सदस्य असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बालकल्याण समिती आहे. आणि बालकल्याण समितीचं काम असं आहे की त्या जिल्ह्यातल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जी मुलं मुली आहेत ती बालकल्याण समितीसमोर येतात, तर त्यांचं संपूर्ण पुनर्वसन करणं, त्याच्यावरती देखरेख ठेवणं, बालगृहांच्यावरती देखरेख ठेवणं, या पद्धतीचं जे काम आहे ते बालकल्याण समितीचं काम आहे. आता बालगृह आहे आणि बालसुधारगृह सुद्धा आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? बालन्याय कायद्यामध्ये जशी काळजी, संरक्षण किंवा धोकादायक परिस्थितीतली मुलं याच्या संदर्भामध्ये बालकल्याण समिती आहे आणि ती बालकल्याण समिती मुलांना बालगृहात ठेवते, तशाच पद्धतीने जी 18च्या आतली मुलं दुसऱ्या कॅटेगरीतली जी विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, म्हणजे परिस्थितीमुळे ज्यांच्या हातून गुन्हेगारी झालेली आहे, अशा पद्धतीची जी मुलं आहेत त्यांना निरीक्षण गृहात ठेवलं जातं. पूर्वी त्याला बालसुधारगृह असं नाव होतं, पण आता त्यांना बालसुधारगृह हा शब्दच नाहीये, तर निरीक्षण गृह हा शब्द आहे, तर तिथे ठेवली जातात ही मुलं. अच्छा, म्हणजे हा फरक आहे की बालसुधारगृह म्हणजे निरीक्षण गृह. आता तुम्ही बालगुन्हेगारीचा उल्लेख केलेलाच आहे. मुलं कशी परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे बालमजुरीकडे वळतात आणि मग कदाचित त्यांच्याही नकळत ते लोक गुन्ह्याकडे वळतात. म्हणजे कधीतरी अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अंमली पदार्थांची ने-आण करणं किंवा चोरीचा माल त्यांच्याकडे ठेवणं, यामुळे सुद्धा ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडेच वळली जातात. त्यांना माहीत नसतं की आपण काय करतोय हे, पण नंतर ते बालगुन्हेगार म्हणून ठरवलं जातं.
मग अशा मुलांचं पुनर्वसन कसं करायचं? सगळ्यात महत्वाचं असंच आहे की ह्या मुलांना गुन्ह्याच्या कचाट्यात ओढणाऱ्या ज्या गँग्स आहेत किंवा त्यांना परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडतो की भूक लागली आहे, एखाद्या पदार्थाची चोरी होते त्यांच्या हातून, तर ह्या पद्धतीने, तर त्यावेळेला काय असतं की निश्चित त्या गँगला माहिती असतं किंवा त्या मुलांच्या बाबतीमध्ये असा प्रश्न असतो की त्यांनी पेरेंटल केअर कुठेतरी गमावलेली असते आणि त्याच्यानंतरच ही मुलांच्या हातून गुन्हा होतो. म्हणजेच गुन्हा घडायच्या आधीच्या क्षणापर्यंत ती मुलं काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं मुली असतात जी आपल्या समाजाच्या लक्षात येत नाहीत आणि त्याच्यामुळे ती गुन्हेगारीत अडकली जातात. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पहिला आपला सेन्सिटिव्ह असला पाहिजे आणि ही जी मुलं आहेत ती जे बोर्डासमोर उभी केली जातात आणि त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भातली जी प्रक्रिया होते ती पूर्ण झाल्यावरती जे बोर्ड त्या मुलांना पुढच्या पुनर्वसनासाठी बालकल्याण समितीकडे सोपवू शकतं, जेणेकरून त्या मुलांचं योग्य त्या रीतीने पुनर्वसन होईल की त्यांना कमतरता काय आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे का, त्यांच्या घरात कुठल्या अडचणी आहेत, कुठला सपोर्ट सिस्टीम त्यांना उभं करता येईल, हे सगळं बघून त्यांना बालगृहात आणून त्यांचं पुनर्वसन केलं जातं. बरं, आता पुनर्वसनाचा मुख्य उद्देश म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं म्हणजेच धोकादायक परिस्थितीतील मुलं. आणि मग जेव्हा आपण पुनर्वसनाचं म्हणतो तेव्हा त्यांना कुठेतरी एक ते आसरा नाही तर एक कुटुंब मिळालं पाहिजे, हाच उद्देश असतो पुनर्वसनाचा. आणि मागच्या भागात सुद्धा फरीदाताईंनी सांगितलं की एक शाळा किंवा शिक्षक हे एक विश्वासाचं ठिकाण असलं पाहिजे मुलांसाठी की जेणेकरून ते आपलं मत किंवा आपली जी काही मतं आहेत ती सांगतील शिक्षकांना. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, खरं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक लहान मुलाला कुटुंबाचा अधिकार आहे, कुटुंब मिळण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे काळजी आणि संरक्षणाची जी बालकं आहेत, आम्ही असा प्रयत्न पहिल्यांदा करतो की ते नैसर्गिक कुटुंब जे त्यांचं आहे त्या कुटुंबात ते राहू शकतायत का, काय समस्या होती त्याच्यामुळे ती मुलं अडचणीत आली तर त्यांना कुठेतरी आर्थिक मदतीची गरज आहे का, तर बालसंगोपन सारखी योजना त्यांना लागू करता येते का, कुठे स्पॉन्सरशिप लागू करता येते का की जेणेकरून ही मुलं त्यांच्या कुटुंबात जाऊ शकतील नैसर्गिक कुटुंबात. जर नैसर्गिक पालक नसतीलच तर मग दत्तक पालक आहेत तर अडॉप्शनला मुलं जाऊ शकतात का हे बघितलं जातं. किंवा फॉस्टर केअर म्हणजे आई वडील नसतील तर आजी विशेषतः ती अतिशय प्रेमाने सांभाळ करते, तर तशा पद्धतीने फॉस्टर केअर आणि त्याला सपोर्ट सिस्टीम देऊन तिथे त्या मुलांना ठेवता येतंय का हे बघितलं जातं. म्हणजेच कुटुंब वेगवेगळ्या पद्धतीचं नैसर्गिक कुटुंब, दत्तक कुटुंब किंवा फॉस्टर केअर मधलं कुटुंब जे एक्सटेंडेड असतं ते बघितलं जातं. आणि जर ही कुटुंब नसेलच तर मग त्यांना बालगृहात ठेवलं जातं. पण बालगृह सुद्धा 10 मुलं आणि एक केअरटेकर अशा पद्धतीचं एक कुटुंब स्वतंत्र अशा पद्धतीची बालगृह असावीत आता ह्याच्या पुढे, असेही निर्देश आहेत की ज्याच्यामध्ये कौटुंबिक पद्धतीचं वातावरण त्यांना मिळावं आणि तशी काळजी घेतली जावी, अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन केलं जातं. आणि मग या सगळ्यामध्ये शिक्षकांची भूमिका कशी असायला हवी, कारण का बालगृहात मुलं आली की त्यांचा शिक्षणाचा प्रश्नही आपोआप सुटला जातोच. म्हणजे एक आसरा सुद्धा मिळतो, कुटुंब मिळतं, जसं तुम्ही म्हणालात की 10 मुलं आणि एक शिक्षिका. मग त्या शिक्षकांची भूमिका कशी असली पाहिजे की जेणेकरून मूल बोलतो होईल, कारण का काही अडचणीमुळे ते धोकादायक परिस्थितीत आलेली असतात ही मुलं. बरोबर आहे, धोकादायक परिस्थितीतली मुलं किंवा अडचणीत असली पण ती बालगृहात नसली तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की कुठल्याही कारणामुळे जर नैसर्गिक पालकांच्या बाबतीमध्ये काही त्यांना अडचण निर्माण झाली असेल तर मुलांनी शाळेत मोकळेपणाने बोलावं, शिक्षिकेजवळ मोकळेपणाने बोलावं. आणि बालगृहात असताना सुद्धा त्यांना काही अडचण निर्माण झाली तरी सुद्धा त्यांनी शिक्षकांच्या जवळ मोकळेपणाने बोलावं. तितकं शिक्षकांबद्दल त्यांनाही आवड असली पाहिजे की शिक्षकांबद्दल आदर, की नाही मी ह्यांना सांगितल्यानंतर माझं काहीतरी जो माझा प्रश्न आहे त्याच्यावर नक्कीच मला उत्तर मिळेल, हा विश्वास कुठेतरी मुलांना सुद्धा मिळाला पाहिजे, मिळायला हवा. हो, म्हणून आम्ही मुद्दाम सांगतो की तुम्हाला जर का घरचं कुटुंब असेल तर त्याच्यानंतर विश्वासाचं ठिकाण हे शाळा हेच आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षकांचं बोलणं किती कडक वाटलं, अवघड वाटलं तरी तुमच्या आवडत्या शिक्षकांना तुम्ही सांगा तुमच्या घरात काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही अडचणीत असाल तर ते पोलीस स्टेशनला, बालकल्याण समितीला अप्रोच करून तुम्हाला त्या पद्धतीचा आधार आहे तो देऊ शकतील. बरं, आता तुम्ही पुनर्वसन करतात म्हणजे मुलं बालगृहात येतात, त्याच्यानंतर समजा जर काही बालगुन्हेगारी असेल तर ते निरीक्षण गृहात, ज्याला आपण बालसुधारगृह आतापर्यंत म्हणत होतो, तिथे येतात. त्याच्यानंतर मग त्यांचं शिक्षण, जेवण जे काय आहे म्हणजे कुटुंबा पद्धतीप्रमाणे त्यांना वागवलं जातं, कुटुंबात जसं वागवलं जातं तसं. पण यातही तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल नाही का? निश्चितच, कारण पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यामध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जी मुलं आहेत, ह्या मुलांची
मुलांच्या बाबतीमध्ये अवेअरनेसच नाहीये. बर. त्याच्यानंतर जी बालगृह आहेत त्या बालगृहांच्या बाबतीत अशा समस्या आहेत की ते फ्री हॉस्टेल सारखं त्यांना चालवायला बघतात. त्याच्यामुळे काळजी आणि संरक्षणाची जी मुलं आहेत ती बाहेर आहेत बालगृहाच्या आणि त्यांना तर त्याच्यामुळे ती मोकळी झाली पाहिजेत बालगृह, जेणेकरून त्यांचं पुनर्वसन होईल. बरं बरं. एक फोन आलेला आहे आणि मग आपण या अडचणींबद्दल आणखीन जाणून घेऊया. आधी फोन घेऊया प्रेक्षकांचा. संजय सावंत आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, सावंत बोलतोय मी. अच्छा, मी फोन एवढ्यासाठीच केला होता की 2-3 वर्षापूर्वी कोतवाल पार्क मध्ये दादरला मी एक प्रॉब्लेम बघितला होता. कोतवाल पार्कच्या ठिकाणी 9:30-9:45 दरम्यान एक माणूस अक्षरशः 4 मुलांना मारत होता आणि चटकेही देत होता इनडायरेक्टली. आणि माझ्या कमी कमी 4-5 माणसं, 2 लेडीज पण उभ्या होत्या. सेना भवन जवळ आहे, तुम्हाला तर माहिती आहे. अशा मोमेंटला त्यांना चटके देऊन पैसे मागण्यासाठी प्रेशराईज केलं जात होतं. आपल्याला अशी भीती असते की आपण जायचं तर आता कोणाकडे जायचं, कारण पैशांसाठी ते मुलांना प्रेशराईज करतात आणि आपण काही वेळेला पोलीसवाले पण त्यांना सपोर्ट करतात. तुम्हाला तर माहिती आहे, काही वेळेला अशी सिच्युएशन पण असते. तर त्या मोमेंटला आपली स्टेप काय असावी एवढ्यासाठीच मी कॉल केला होता. धन्यवाद सर. मुंबईसारख्या शहरात सुद्धा घडणारी ही घटना त्यांनी सांगितलेली आहे आणि अशा वेळेला नेमकं काय करायचं, म्हणजे तेच मदत करायची इच्छा असते पण मग कुठेतरी आपल्या मागे हा ससेमिरा नको ना, असं. बरोबर आहे, सावंत सांगतात ते अगदी बरोबर आहे. आणि बऱ्याचदा गुन्हे जे घडतात ना ते रात्रीच्या वेळेलाच घडतात, अडचणीच्या वेळेलाच घडतात. तर त्याच्यामुळे खरोखरच आणि मग अशा वेळेला कुठे जावं, काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच जर दुसरं काहीच पर्याय नसेल तर तुम्ही 1098 या चाइल्ड लाईनला फोन करा, जेणेकरून तिथले कार्यकर्ते जे आहेत ते ह्या मुलांना रेस्क्यू करतील आणि बालकल्याण समिती समोर आणतील आणि त्यांचं पुनर्वसन करतील. जर का कुठलाच पर्याय नसेल तर 1098 हा नंबर मात्र तुम्ही निश्चित फिरवा. आणि ते 24 तास चालणारी हेल्पलाईन आहे, रात्री 2 वाजता तुम्ही फोन केला तरी ती अवेलेबल असते. त्यामुळे प्रेक्षकांनी खरंच या फोन नंबरची आपण नोंद करून घ्यायला पाहिजे की 1098. त्यामुळे मी पुन्हा सांगते की मुलांचं भविष्य उज्ज्वल तर पुढे बालगृहात गेल्यानंतर होणारच आहे, पण त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी कुठेतरी आपला हातभार लागेल, नाही का? निश्चित. तुम्ही पुनर्वसनातल्या अडचणींबद्दल सांगत होतात. पुनर्वसनामध्ये ज्या अनंत अडचणी ह्या मुलांच्या बाबतीमध्ये येतात त्याच्यातला पहिला महत्वाचा भाग आहे म्हणजे लोकांना कायद्याची माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे त्याच्यात काम करणारे जे फंक्शनरीज आहेत त्यांना सुद्धा या कायद्यांची माहिती नाहीये, किंवा बालगृहात कशा पद्धतीने मुलांना ठेवायचं, बालकल्याण समिती कुठे बसते या पद्धतीची माहिती नाही, ज्याच्यामुळे ही मुलं बालगृहात येत नाहीत. कित्येकदा बालगृहांना जे परमिट असतं सरकारी अशी परमिट असलेली बालगृह कमी असतात. कित्येक वेळेला अशी परमिट नसलेली अनऑथराइज बालगृहामध्ये मुलांना ठेवलं जातं. त्याच्या पलीकडे जाऊन जी बालगृह आहेत त्यांची मानसिकता अशी आहे की आपण फ्री हॉस्टेल आहे या पद्धतीने बालगृह चालवू, म्हणजे ज्यांचे पालक एखादा घरी आहे, जे धडधाकट मुलं आहेत त्यांना आपण घेऊ, त्यांना शाळेत घालू आणि त्यांचं पुनर्वसन करू. आणि ज्याच्यामुळे आहेत ती अपुरी बालगृह जी आहेत ती ओतप्रोत भरली जातात आणि त्याच्यामुळे एखादा समस्याग्रस्त बालक जर आलं तर तिथे जागा राहत नाही, ज्याच्यामुळे ही समस्याग्रस्त जी बालक आहेत ती परत बालगृहाच्या बाहेरच राहायची शक्यता असते. आणि मला असं वाटतं की समस्यांची जी सुरुवात होते तेव्हा स्वतःपासून सुरुवात करावी. तर त्याच्यामुळे बालकल्याण समितीच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात 5 जणांची कमिटी असेल तर ती 5 जणांची कमिटी असतेच अशी नाही. जर 5 जण असतील तर त्यांनी व्यवस्थित 4 तास आठवड्यातून 3 वेळा हे सगळं काम केलं पाहिजे तिथे हजर राहून. तर तशा पद्धतीने ते काम करतात का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं जर त्यांनी नीट काम केलं तर ह्या मुलांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये पुष्कळ फायदा होऊ शकतो. त्यांचं आणखीन एक काम असतं ते म्हणजे विविध बालगृहांना भेटी देणं आणि तिथे मुलांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावरती देखरेख करणं आणि ज्युडिशियल ऑर्डर्स करणं. तर या अशा पद्धतीचं काम हे बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्थित करते की नाही हाही दुसरा प्रश्न असतो. जर बालकल्याण समितीला ज्युडिशियल पॉवर्स आहेत, त्यांना अधिकार भरपूर आहेत, त्यांच्या अधिकाराचा जर त्यांनी इफेक्टिव्ह आणि योग्य परिणामकारक वापर केला तर निश्चितपणे या मुलांच्या पुनर्वसनामध्ये खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की जी गुन्ह्याकडे वळतात मुलं किंवा आपल्याकडे बालमजुरी हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की परिस्थितीमुळे, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मग एक गरज म्हणून मजुरीकडे वळतात, कारण का मग ते पैसे मिळतात ना, मग आपल्या बाकीच्या गरजा भागवल्या जातात, मग शिक्षण पण नको, काहीच नको, आणि मग ती मुलं गुन्हेगारीकडे वळली जातात. मग अशा मुलांसाठी नेमकं काय करायचं?
एकतर पहिल्यांदा बालमजुरी हाच प्रश्न जर तुम्ही घेतलात तर तो अत्यंत गंभीर आहे. कारण प्रत्येक वेळेला मुलं जेव्हा बालमजुरीकडे जातात पेरेंटल केअर मधून बाहेर पडून, तर ही 18 वर्षाच्या आतली सगळी मुलं मुली जी आहेत ती काम करणारी मुलं असतील तर ती बालमजूर आहेत. आणि त्याच्यासाठी बालमजुरीच्या संदर्भामध्ये लेबर डिपार्टमेंटचं वेगळं डिपार्टमेंट आहे, पोलिसांच्याकडे वेगळी माणसं आहेत की जेणेकरून ते वेगवेगळ्या पद्धतीच्या धाडी टाकून या बालमजुरांना मोकळं करून रेस्क्यू करू तिथून घेऊन येतील. पण त्याच्या पलीकडे 18 वर्षाच्या आतले जे सगळे मुलं मुली आहेत ते कुठे दिसतात आपल्याला, तर ती गॅरेजमध्ये दिसतात, चहाच्या टपऱ्यांवर दिसतात, हॉटेल्समध्ये दिसतात, त्याच्यानंतर मच्छीमारीमध्ये दिसतात. हे सगळी लहान मुलं इंडस्ट्रीमध्ये दिसतात आपल्याला. ही सगळी लहान मुलं घरकाम करताना दिसतात. म्हणजे कित्येक मध्यमवर्गीय लोकांचा असा दृष्टिकोन असतो की आम्ही एखाद्या मुलीला आमच्या घरी घरकामाला आणतोय म्हणजे तिचं खूप चांगलं करतोय, कारण नाहीतरी तिला शिक्षण मिळतच नाहीये तर तिच्या लग्नासाठी तरी पैसा जमवू. तर असं नसतं. 18 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत त्यांचं वय जे आहे ते अभ्यासाचं वय आहे, त्यांचं वय जे आहे ते खेळा बागडायचं वय आहे. त्यांचं हे वय काम करून पैसे कमावण्याचं नाहीये. आणि आपला जो जीडीपी आहे त्याच्यातला 10% जीडीपी जो आहे तो बालमजुरांच्यातून येतो आहे. तर त्याच्यामुळे हे बालमजूर जेव्हा दिसतात तुम्हाला नेहमी त्या वेळेला तुम्ही जरूर बालकल्याण समितीसमोर आणा किंवा पोलीस स्टेशनला या किंवा 109-8 हा नंबर फिरवा आणि त्यांना रेस्क्यू करायचा प्रयत्न करा. हे अत्यंत महत्वाचं आहे. बालगृहात ही जेव्हा मुलं येतात तेव्हा त्या मुलांच्या बाबतीत ती अतिशय थकलेली असतात आणि त्यांची जेवण खाण या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या त्यांना मिळालेल्याच असतात असं नाही. तर त्याच्यामुळे ते जेवण खाण करतात आणि झोपतात, विश्रांती घेतात. म्हणजे इतर मुलं म्हणतात सुद्धा की अरे हा सारखा झोपतोच आहे, मग आम्ही त्यांना सांगतो की अरे त्याला झोपू देत, तो आराम करणार, कारण तो थकलेला आहे. आणि जेव्हा त्याच्यातून ती मोकळी होतात, जेव्हा त्यांचं खात्री होते की आपलं व्यवस्थित पोट भरतंय, आपल्याला नीट विश्रांती मिळते, तेव्हा मग ते त्यांची माहिती सांगायला सुरुवात करतात. आणि मग अशा मुलांना जर का त्यांचं घर आहे त्या घरामध्ये गेल्यानंतर ते परत बालमजुरीकडे वळणार नाहीत असं जर आपल्याला वाटलं तरच आपण त्यांना घरी पाठवायचंय. त्यावेळेला त्यांची देखरेख पण ठेवायची वेगळ्या स्वयंसेवी संस्थांची किंवा पीओची देखरेख ठेवून, नाहीतर त्यांना बालगृहामध्ये राहूनच पुढचं शिक्षणही द्यायचं. या मुलांचा त्यांच्या कुटुंबाशी कसा काय संपर्क साधता येऊ शकतो हेही तुमच्याकडून जाणून घेणार आहे. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. तांत्रिक अडचणीमुळे फोन कट झालेला आहे. मुलं आली, तुम्ही म्हणालात की शक्यतो ही मुलं मग आराम करतात, झोपतात आणि मग त्याच्यानंतर ती मोकळी होतात. पण मग असं आहे का की मुलं अगदी आल्या आल्या मोकळी होत आहेत किंवा किती वेळ जातो त्यांना मोकळी होण्यासाठी? कारण का त्यांच्या म्हणजे कधी कधी त्यांच्या इच्छेने नाईलाजाने त्यांना इथे यावं लागतं. म्हणजे लोकांनी फोन केला, जसा 1098 तुम्ही सांगितलं, किंवा पोलिसांना सापडलेली आहेत. काही मुलं जी स्वतःहून येतात ती कदाचित मोकळी होऊ शकतात की का आली आहेत ती मुलं मग, पण काही मुलं त्यांच्या इच्छे विरुद्ध येतात. मग अशा वेळेला त्या मुलांना मोकळं व्हायला किती वेळ लागतो? बरोबर आहे. कित्येक वेळेला काही मुलं कशी सेल्फ रेस्क्यू असतात की त्यांना माहिती असतं की मला त्रास होतो इथे, मला अब्यूज होतो इथे, किंवा कुणाची धमकावणी नाहीये किंवा त्याला ते जुमानत नाही आणि ठामपणे सांगतात की नाही मला इथे त्रास आहे आणि मला इथून निघायचंय. पण काही काही मुलं जी असतात ती घाबरलेली असतात किंवा आपल्या कुटुंबाचं काय होईल त्याच्यानंतर हे त्यांना माहिती नसतं. कधी कधी घरातच समस्या अशी असते की तिथून ती पळून आलेली असतात. तर त्याच्यामुळे ती चटकन आपल्याला खऱ्या गोष्टी सांगत नाहीत, खरं नाव सांगत नाहीत, काहीच सांगत नाहीत. त्यांना हा विश्वास मिळाला पाहिजे की त्यांचं जेवणखाण व्यवस्थित होतंय, त्यांना कपडे नीट मिळत आहेत आणि आपण खरं खरं बोललो तरी सुद्धा आपली अडचण दूर होईल. हा जेव्हा त्यांना विश्वास मिळतो तेव्हाच ते मोकळेपणाने बोलतात, आपल्या घरातली माहिती सांगतात. आणि त्याच्यानंतर आपले जे प्रोटेक्शन ऑफिसर असतात, एकतर बालकल्याण समितीला 4 महिन्यांचा वेळ असतो त्याच्यासाठी. मूल एकदा बालकल्याण समितीसमोर आल्यानंतर तर त्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा असतो मुलाच्या बाबतीत काय करायचंय. तर त्याच्यामुळे बालकल्याण समिती अशा वेळेला पीओ जे असतात, प्रोटेक्शन ऑफिसर्स असतात आपले, त्यांना आदेश काढतात की त्यांच्या गृहभेटीच्या संदर्भामध्ये अहवाल तयार करा. किंवा मग कुठल्या तरी स्वयंसेवी संस्थेचे जे प्रतिनिधी असतात ज्यांना लहान मुलांच्या संदर्भात चांगल्या रीतीने ते काम करतायत, अशांना सुद्धा ते आदेश काढू शकतात. मग या मुलांशी व्यवस्थित बोलून त्यांच्या घराची नीट माहिती काढून ते तिथे पोहोचतात. आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याकडून माहिती घेतात की त्या कुटुंबात काय परिस्थिती आहे, कुठल्या कारणामुळे मूल बाहेर पडलं.
का अचानक काहीतरी आर्थिक समस्या निर्माण झाली होती, त्याला कित्येक वेळेला मुलांना काहीतरी चांगला पदार्थ खायला मिळाला नाही म्हणून ते चिडून घरातून बाहेर पडतात. तर त्यावेळी त्यांचं काउन्सिलिंग वगैरे करून आपण त्यांना परत मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्या दृष्टीने पाऊल उचलायला पाहिजे, नाही का? पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अविनाश शेळके बोलतायत आपल्याशी बीडहून. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो सर. हा, मी अविनाश शेळके बोलतोय बीडवरून, आष्टी तालुका. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण मंदिरामध्ये वगैरे जातो, त्या ठिकाणी लहान मुलं असतात, तर ते लहान मुलं भीक मागत असतात. तर अशा मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन एज्युकेशन घेऊ शकतात किंवा पुढे शिकू शकतात? हा माझा मुख्य प्रश्न. धन्यवाद सर. मंदिराच्या बाहेर मुलं भीक मागताना दिसतात आणि मगाशी आपला जो फोन कट झाला होता त्यांचाही त्याच अनुषंगाने प्रश्न असा होता की ती मुलं भीक मागतायत आणि आपणही त्यांना भीक देतो, मग त्यांना कुठेतरी आपण मदत करतोय की काय करतोय? खरं म्हणजे काय असतं की आपण जरी मुलांना भीक दिली ना तरी ती मुलांना मिळत नसते, कारण त्यांना तिथे बसवणारे कोणीतरी वेगळे असतात. अच्छा. तर त्याच्यामुळे कोणी जरी दुसऱ्यांच्या मुलाला भीक मागायला बसवलं किंवा स्वतःच्या मुलाला सुद्धा भीक मागायला बसवलं तरी तो कायद्याने गुन्हा आहे. आणि ही जी मुलं आहेत ती काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलीच मुलं आहेत आणि निश्चित त्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे कुठेही अशी भीक मागणारी मुलं असतील तर आपण पोलिसांना कळवा, स्वयंसेवी संस्थेला कळवा किंवा 1098 कळवा, जेणेकरून ही मुलं बालकल्याण समिती समोर येतील, बालगृहात राहतील आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. तुम्ही म्हणालात की 1098 किंवा पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर मुलं बालगृहात येतात आणि मग तिथे त्यांना एक विश्वासाचं ठिकाण असतं की कुटुंब मिळतं, शिक्षण मिळतं. पण या सगळ्यामध्ये बालगृहांची परिस्थिती कशी आहे किंवा तिथले कर्मचारी वर्ग काय आहेत, तिथल्या सोयीसुविधा काय आहेत, हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे, नाही का? या संदर्भात काय सांगाल तुम्ही? बालगृह आपल्याकडे जी आहेत ती शासकीय आहेत किंवा शासनाने फंडिंग दिलेली आहेत. की शासन त्याला निधी देतो, पूर्ण निधी देतो किंवा पार्शल निधी देतो किंवा स्वयंसेवी संस्थांची संपूर्ण चालवलेली खात्यातर्फे, आणि ते अत्यंत आवश्यक आहे. आणि अशी परमिट असलेली जी मान्यताप्राप्त बालगृह आहेत तिथेच बालकल्याण समितीने मुलं ठेवायची असतात. शासकीय असो, निमशासकीय असो किंवा एनजीओची बालगृह असो, स्वयंसेवी संस्थांची, त्याच्यासाठी महत्वाचा भाग आहे की मुलांच्या सोयी सुविधा तिथे पाळल्या गेल्या पाहिजेत. मुलांना जेवणखाण नीट मिळालं पाहिजे, त्यांना लॉकर्स मिळाले पाहिजेत, त्यांना स्वच्छ कपडे मिळाले पाहिजेत. त्यांच्या जर काही सूचना असतील तर त्याच्यासाठी सूचना पेटी तिथे असली पाहिजे. बालकल्याण समितीच्या लोकांचे नंबर तिथे लावले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर चाइल्ड लाईनचा फोन नंबर, हेल्पलाईनचा, तोही तिथे लावला गेला पाहिजे. ह्या मुलांच्या पैकी जर कोणी आजारी पडलं मूल तर त्या आजारी पडलेल्या मुलासाठी स्वतंत्र आजारी पडल्यावरती जागा असायला हवी, स्वतंत्र खोली असायला हवी, जेणेकरून मूल तिथे नीट विश्रांती घेऊ शकेल. त्याचं अंथरूण पांघरूण, खेळाची साधनं, अभ्यासाचं साधनं ही सगळी व्यवस्थित असली पाहिजेत. कर्मचारी वर्गाच्या बाबतीमध्ये तिथे सुपरिंटेंडेंट, अधीक्षक असला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांच्या संख्येप्रमाणे पुरेसे केअरटेकर्स, काळजीवाहू जे कोण स्टाफ आहे तो तिथे असला पाहिजे. सफाई करणारे लोक असले पाहिजेत, शिक्षिका असल्या पाहिजेत, काउन्सिलर असले पाहिजेत आणि मेडिकल ऑफिसरही असायला हवेत. तोच एक आणखीन एक मला मुद्दा इथे अधोरेखित असा करावासा वाटतो की तुम्ही म्हणालात की 0 ते 18 वर्षामधली मुलं ही समजा जर धोकादायक परिस्थितीतील असली तर ती बालगृहात येतात. त्यातही मुलांचे प्रश्न वेगळे असतात, मुलींचे प्रश्न वेगळे असतात आणि हे वय असं असतं की म्हणजे वयवर्ष 12 नंतर शरीरामध्ये बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात. मग अशा वेळेला त्यांची काळजी कशी घ्यायची? नाही, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बालगृहामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे 0 ते 6 या वयोगटातली मुलं मुली ही एकत्रच असतात, एकाच बालगृहात असतात. पण 6च्या नंतरची बालगृह जी आहेत ती वेगळी आहेत. 10 वर्षाच्या नंतर तर मुलग्यांची बालगृह आणि मुलींची बालगृह यांच्या इमारती वेगळ्या वेगळ्या असतात, जेणेकरून मुलं आणि मुली दोन्ही सुरक्षित राहू शकतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नक्कीच
आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघितलं तर पौगंडावस्थेतली जी मुलं मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. त्यांना त्या वयाशी ऍडजस्ट करून घ्यायला खूप वेगवेगळ्या पद्धतीने गरज असते की सपोर्टची, आणि त्याच्यासाठी निश्चितच प्रत्येक बालगृहामध्ये काउन्सिलर्स असले पाहिजेत. आणि जर का असे काउन्सिलर्स नसतील तर वेगवेगळ्या लहान मुलांच्या ज्या संस्था आहेत, चाइल्डलाईन सारखी संस्था आहे किंवा स्त्रीमुक्ती संघटनेसारखी सुद्धा संस्था आहे जी पौगंडावस्थेतल्या मुलांचं प्रशिक्षण करते, तर अशा संस्थेचे काउन्सिलर्सची सुद्धा आम्ही मदत घेतो वेळ प्रसंगी, की ह्या मुलांना त्याची माहिती देणं, समजावून सांगणं किंवा काउन्सिलिंग देणं, ह्याच्यासाठी आम्ही ती माहिती घेतो, गरज असते. दुसरा मुद्दा आहे की लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली मुलं किंवा मग अपंग मुलं असतात किंवा आपण तृतीयपंथी मुलांच्या बद्दल सुद्धा बोलतो, तेव्हा ती सुद्धा एक धोकादायक परिस्थितीतच असतात, नाही का मॅडम? तुम्ही सांगितलं की बालगृहाची एकंदरीत कर्मचारी वर्गांची किंवा तिथल्या सोयीसुविधा तुम्ही सांगितल्यात, त्यांना पुरेसं अन्न मिळालं पाहिजे, आराम मिळाला पाहिजे, कपडे मिळाले पाहिजेत. शिक्षण हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च बालगृह करतात का? हो हो, यांची जी राहण्याची, जेवणाची, खाण्याची, शिक्षणाची किंवा प्रशिक्षणाची जी व्यवस्था असते ती बालगृहातर्फेच होते. फक्त एक असतं की त्या मुलं जर का समजा अगदीच 14 वर्षाचा मुलगा समजा आलेला आहे, ज्याला अजिबात शाळेत गेलेला नाहीये, तर तिथे पूर्वतयारी त्याची करून घ्यायला शिक्षिका असतात किंवा एखादा विषय कच्चा असेल तर त्याची तयारी, परंतु त्याला रेग्युलर शाळेत घातलं जातं आणि रेग्युलर शाळेमध्ये त्याचं शिक्षण होतं आणि त्याचा कल ओळखून त्याचं प्रशिक्षण सुद्धा पुढे केलं जातं. की समजा एखादं मूल असेल की ज्याला नर्सिंगची आवड आहे, तर पुढचं त्याचं व्होकेशनल प्रशिक्षण त्याच्यामध्ये केलं जातं. हॉस्पिटॅलिटी असेल तर त्याच्यामध्ये केलं जातं, जेणेकरून त्याच्या पायावर ते मूल उभे राहील. तर त्याच्यामुळे शिक्षण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या मुलांच्या कुठल्याही गरजेच्या बाबतीमध्ये या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या बालगृहातर्फे मोफत पुरवल्या जातात किंवा सरकारतर्फे मोफत पुरवल्या जातात. त्याच्यासाठी कुठलाही चार्ज लावता येणार नाही, तो लावलाही जात नाही, तर तसा लावताच येणार नाही. आपल्याकडे एकंदरीत बालगृहांची परिस्थिती काय आहे? आपल्याकडे बालगृहांची परिस्थिती जर बघायला गेलं तर अशा पद्धतीची आहे की एकतर बऱ्याचदा काही बालगृहामध्ये म्हणजे काउन्सिलर्स कमी आहेत, समुपदेशक स्टाफच्या बाबतीमध्ये समुपदेशक कमी आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे काउन्सिलर एक्सपर्ट्स हेच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या लेव्हलला कमी आहेत. तर त्याच्यामुळे समुपदेशकांची संख्या असते किंवा नसते, पण त्यावेळेला बालकल्याण समितीने नक्कीच विविध एनजीओ किंवा चाइल्ड लाईनचं काउन्सिलिंग जे आहे ते घ्यायला हवं. आपण कित्येक वेळेला बालगृहामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना ऐकतो किंवा वाचतो. बऱ्याचदा मुलांना अन्न नीट मिळत नाही, स्वच्छता नीट नाहीये, तर हे सुद्धा आपण वाचतो. महत्वाचं अशी गोष्ट आहे की बालकल्याण समिती असो किंवा बालकल्याण खातं असो किंवा समाज असो, या सगळ्यांनी तिथे मॉनिटरिंग करायला हवं. हे अत्यंत महत्वाचं आहे. ते मॉनिटरिंग अतिशय आवश्यक आहे, कारण दर 3 महिन्यांनी बालकल्याण समितीने प्रत्येक बालगृहामध्ये जायचं असतं आणि तिथे जाऊन बघायचं असतं की मुलांच्या तक्रार पेटीत काय काय आहेत, त्यांचं खाणं कसं असतं, त्याची चव घेऊन बघायची असते, कपडे स्वच्छ आहेत का नाही ते बघायचं असतं. मुलांना बाजूला घेऊन, मोठ्यांच्या पेक्षा बाजूला घेऊन त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं असतं आणि त्यांच्या समस्या पण जाणून घ्यायच्या असतात. आणि अशा पद्धतीचं समाजाचं मॉनिटरिंग, बालकल्याण समितीचं मॉनिटरिंग आणि महिला बाल खात्याचं मॉनिटरिंग जर त्याच्यावरती राहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने मुलांचं पुनर्वसन होऊ शकतं. म्हणजे देखरेख हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मुलांना बोलतं करणं, विश्वासात घेऊन बोलतं करणं हे खूप महत्वाचं आहे, नाही का? पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मोहिनी ठाकरे आपल्याशी बोलतायत चेंबूरहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं दोघींचा संवाद मी ऐकते, खूप आनंद होतो. इतके छान विचार त्याच्यावरती आपण प्रकट करता आहात. मला एक समस्या अशी दिसतेय की बाल सुधार केंद्रात मुलं गेलेली असतील तर तुम्ही सगळे आहात मदतीला, परंतु अशी कितीतरी पौगंडा अवस्थेतली मुलं आहेत जी ह्या छोट्या लहान वस्त्यांमध्ये, ज्यांना आपण स्लम्स म्हणतो, त्याच्यात राहत असतात. आजूबाजूला आता मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर बिल्डिंग आहेत, मोठमोठ्या सोसायटीज आहेत, त्याच्या बाजूला या स्लम्स आहेत. आता रस्त्यावरती ही मुलं खेळत असतात किंवा येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत असतात. अशा वेळेला यांना रेग्युलर म्हणजे कायमस्वरूपी रेग्युलर बेसिसवर कोणी काउन्सिलिंग वगैरे करू शकून त्यांच्यात काही बदल आणू शकतो का, किंवा शिक्षणाचा त्यांना मार्ग दाखवून त्यांच्यात सुधारणा आपण आणू शकतो का? धन्यवाद मॅडम, खरंच खूप छान आणि महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलात की
मुलं बालगृहात आल्यानंतर त्यांना सगळे असतातच त्यांना संरक्षण देण्यासाठी, पण अजूनही अनेक मुलं अशी आहेत की जी वस्त्यांमध्ये राहतात आणि मग ते शिक्षणापासून वंचित असतातच आणि मग इतर अनेकच म्हणजे मुख्य समाज प्रवाहापासून ते वेगळीच असतात. मग अशा मुलांना समजा काही समुपदेशक वगैरे मिळाला तर नक्कीच त्यांच्यामध्ये प्रगती होऊ शकते, नाही का? हो, महत्वाची गोष्ट म्हणजे बालन्याय कायद्याखाली काळजी आणि संरक्षणातली मुलं जी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना बालगृहात ठेवणं किंवा पुनर्वसन करणं किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पुनर्वसनाच्या योजना देणं, या पद्धतीचं जे काम आहे त्याच्या पलीकडे जाऊन बाल लैंगिक शोषण विरोधी जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बालकल्याण समितीचं काम आहे. आणि आपण ज्या सगळ्या घटना त्यांनी आता सांगितल्या की छेडछाड होते किंवा मुलांच्यावरती किंवा मुलींच्यावरती लैंगिक अत्याचार होतात, या सगळ्या गोष्टी बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यामध्ये मोडतात. प्रत्यक्षामध्ये अशा घटना घडल्यानंतर त्या घटनांचं मॅन्डेटरी रिपोर्टिंग म्हणजे कंपल्सरी त्याचा रिपोर्ट त्या व्यक्तीने पोलिसांकडे करायचा आहे. म्हणजे जरी तिसरी व्यक्ती असेल रस्त्यावरून जाणारी किंवा ऐकणारी की असं असं घडलं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, तरी सुद्धा आता हे अनिवार्य आहे की तुम्ही पोलिसांना त्याचा रिपोर्ट दिला पाहिजे. आणि पोलीस जसं त्यांच्याकडे येणारे समस्याग्रस्त मूल आहे, जे धोकादायक परिस्थितीतलं मूल आहे, त्यांनी बालकल्याण समितीसमोर आणायचं असतं, तसं ह्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्याच्या कंप्लेंट होते बाल लैंगिक शोषण कायद्याखाली. जेव्हा FIR दाखल होतो तेव्हा पोलिसांनी त्या FIR ची कॉपी बालकल्याण समितीला द्यायला हवी. त्याच्यानंतर म्हणजे ते मूल लगेच बालगृहात येत नाही, कारण ते घरात असतं, त्याची फॅमिली व्यवस्थित असते, पण ते रस्त्यावरून शाळेत जाताना किंवा कुठेतरी त्याची छेडछाड झालेली असते, तर त्याच्यामुळे ते येत नाही बालकल्याण समितीसमोर, बालगृहात राहत नाही. परंतु हा जो रिपोर्ट असतो त्याच्यानंतर बालकल्याण समितीने आदेश द्यायचे असतात की या लहान मुलाच्या बाबतीत काय घडलेलं आहे किंवा त्या लहान बालिकेच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे, कशामुळे घडलंय, तिची घरची परिस्थिती काय आहे, तिला शाळेत जाताना का छेडछाड होतीये, आणि मग अनुषंगिक आदेश काढायचे असतात की समजा एखादा नाका असेल, एखादी पानपट्टी असेल, जर अशा ठिकाणी छेडछाड होत असेल, तिथे जर गुंड प्रवृत्तीचे लोक उभे राहत असतील, तर पोलिसांना सांगायला हवं बालकल्याण समितीने की तिथे पेट्रोलिंग करायची आवश्यकता असते. आणि आम्ही आता बालकल्याण समितीतर्फे असे कार्यक्रम घेतलेले आहेत की जिथे शाळांमध्ये आम्ही जातो आणि मुलांना आणि मुलींना लैंगिक अत्याचाराच्या संदर्भामध्ये एकतर पौगंडावस्थेतली जे काय गरजा आहेत त्याची तर माहिती देतोच, पण बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याची माहिती देतो, त्यांनी कुठे तक्रारी कराव्यात हे सांगतो. आणि मुलं मुली त्यावेळेला बोलू शकली नाही तरी ते चिठ्ठ्यातून लिहून देतात की त्यांना कशा पद्धतीचा त्रास होतो, जेणेकरून जे शाळेचे प्रिन्सिपल्स आहेत, कारण मुलं चटकन बोलायला जात नाही घरात, आई वडिलांची सुद्धा भीती असते कारण मुलींच्या शाळा बंद होतील कित्येक ठिकाणी आणि होतातच तशा बंद की तू शाळेत जाऊच नकोस, ह्या शाळेत जाऊ नकोस, तर त्याच्यामुळे मुलं मुली नाही बोलत. नाही, हा झाला लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांचा प्रॉब्लेम. त्यांचा प्रश्न असा होता की ही जी वस्त्यांमध्ये असतात किंवा झोपडपट्ट्यामधली मुलं असतात ती रस्त्याने जाता येता छेडछाड करतात किंवा मग ती शिक्षणापासून दूर राहतात, आणि अशा मुलांना समजा जर समुपदेशक मिळाला तर ती नक्कीच प्रगती करू शकतील असं त्यांचं म्हणणं होतं. निश्चितच, कारण जरी लहान मुलांनी छेडछाड केलेली असली किंवा असे प्रश्न निर्माण होत असले तरी सुद्धा ती पॅरेंटल केअरच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे ती पण काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलीच मुलं आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितच हे प्रकार बालकल्याण समितीसमोर आणायला पाहिजेत की जेणेकरून त्यांना काउन्सिलरची सोय त्यांच्या बाबतीमध्ये बालकल्याण समिती करू शकेल. निश्चित. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की लैंगिक अत्याचाराला बळी पडतात मुलं कुटुंबामध्ये. म्हणजे एखाद्या वेळेला वडील खूप कडक असतील आणि आई जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मुलं संरक्षणाखाली राहतात की आई आहे, पण कुठेतरी कधीतरी असं होतं की आईच कमी पडते, आणि मग असं तुमच्या उदाहरणामध्ये आहे का की आईने मुलांना बालगृहामध्ये आणून ठेवलेलं आहे? हो, निश्चितच. कारण काय होतं की जर का घरामध्ये वडील कडक असतील आणि ते लैंगिकदृष्ट्या अत्याचार करत असतील तर एका असह्य स्टेजला मुली सांगतात आईला, आणि त्याच्यानंतर आई पोलीस तक्रार नोंदवायला जाते, आणि त्या घरात कसं ठेवणार ना एकत्र मुलांना आणि आईला त्या वडिलांच्या बरोबर. तर त्याच्यामुळे आई येते घेऊन बालकल्याण समितीसमोर, आणि अशा वेळेला आम्ही एक बघतो की नक्की काय परिस्थिती आहे, मुलांना बालगृहात ठेवायची
ठेवायचं ठेवतो आम्ही. कधी कधी 2-3 वेळा असंही झालेलं आहे की हे जे कुटुंब असतं ते भाड्याने राहत असतं तिथे आणि मग त्यावेळेला घरमालकाला बोलवायचं आणि वडिलांचं जे घराचं एग्रीमेंट असतं ते बदलायला सांगून पुढचं एग्रीमेंट आई बरोबर करायचं आणि वडिलांना घराच्या बाहेर ठेवायचे आदेश आम्ही देतो, कारण वडील अब्युझिव्ह असतात. तर त्यांनी घराच्या बाहेर राहावं आणि त्यांनी मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना त्रास द्यायला घरी येऊ नये, अशा पद्धतीचे आदेश करून सुद्धा आई आणि मुलं ही कुटुंबात सुरक्षित पद्धतीने जगू शकतात किंवा बालगृहामध्ये त्या मुलांची सोय जी आहे ती होऊ शकते. परंतु निश्चित आहे की मुलांच्या बाबतीमध्ये जितके बाहेर लैंगिक अत्याचार होतात तितके घरामध्ये वडिलांच्याकडून म्हणा किंवा इतर वडीलधाऱ्यांच्या व्यक्तींच्याकडून लैंगिक अत्याचार होतात, ज्याच्यामुळे मुलं येतात. आणि जेव्हा मारहाण होत असते, जेव्हा शारीरिक अत्याचार मुलांच्यावर होत असतात, शक्यतोवर आई जेव्हा घरात असते ना त्यावेळेला आई प्रयत्न करते की वडिलांची मारहाण जी आहे ती स्वतःवर घ्यायचा आणि मुलांना वाचवायचा. पण कित्येक वेळेला म्हणजे मुलं आमच्याकडे अशा पद्धतीने आलेली आहेत की जिथे वडिलांनी आईला मारूनच टाकलेलं आहे, आई जिवंत नाहीये, इतक्या पद्धतीचा तो माणूस क्रूर आहे आणि त्याच्यानंतर तो मुलांना मारहाण करायला सुरुवात करतो. बऱ्याचदा त्याला दारू हे सुद्धा कारण असतं, व्यसनाधीनता आणि मानसिक विकृती असं आपण म्हणू शकतो. निश्चित. तर अशा वेळेला मग ही जी मुलं असतात ही सगळी पळून येतात बालगृहामध्ये किंवा आजूबाजूचे लोक आणून सोडतात त्यांना बालगृहामध्ये. आणि अशा वेळेला जरी कुटुंब महत्वाचं असलं तरी कुटुंब जर का छळ करणारं असेल, क्रूर असेल, तर मुलांना तिथे पाठवू नये. तर बालगृहात राहून त्यांचं पुनर्वसन होतं. आणि आमच्या इथे मुलं आलेली आहेत की ज्यांनी पळून आल्यावरती ते पटकन सांगत नाहीत, मग नंतर खूप उशिरा सांगतात की अशी अशी परिस्थिती झाली, आमच्या घरात असे असे प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यामुळे आम्ही घर सोडून आलो. अशी मुलं सुद्धा बालगृहात राहतात आणि त्यांचं शिक्षण, पुनर्वसन जे आहे ते पुढे केलं जातं. गरज पडली, शक्य झालं तर अशा वडिलांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं, त्यांना दारूच्या व्यसनापासून सोडवणं, असेही प्रयत्न आम्ही करतो. किंवा कित्येकदा मग असं होतं की ह्या सगळ्या क्रिमिनल ऑफेन्सेस म्हणजे आईला मारलं हे उघडकीला आल्यानंतर, मुलांनी साक्ष दिल्याच्या नंतर वडील तुरुंगात जातात. बरं. त्याच्यानंतर सुद्धा ह्या मुलांचा, फॅमिलीचा अधिकार आम्ही राखायचा प्रयत्न करतो. म्हणजे मुलांना तुरुंगात त्यांना भेटायला घेऊन जाणं किंवा इतर कुठल्या कारणासाठी सुद्धा आई वडील तुरुंगात असतील तरी सुद्धा त्यांना मुलांची भेट घालून देणं, हे सुद्धा आम्ही बालकल्याण समितीतर्फे आदेश काढून स्वयंसेवी संस्था असोत किंवा पीओ असोत यांच्याबरोबर मुलांना जेलमध्ये पाठवून आई वडिलांची भेट घालून देतो त्या मुलांची, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीचं त्यांना सुद्धा एश्युरन्स मिळेल की आपली मुलं नीट पद्धतीने आहेत तिथे. किंवा तिथे सुद्धा वेगवेगळे काउन्सिलर्स येतात, जेणेकरून त्यांचं आयुष्य जर चांगल्या मार्गावर आलं तर नंतर परत ते चांगलं कुटुंब म्हणून राहू शकतील. तर अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो आम्ही करतो. नक्कीच. पुढचा मुद्दा असतो की बेपत्ता मुलं आहेत किंवा आपण मगाशी जसं म्हणालात की अपंग मुलं आणि तृतीयपंथी मुलं, ती सुद्धा मुलं जी असतात की ती नंतर लक्षात येतात आणि मग त्या पालकांकडून टाकली जातात आणि ती सुद्धा मग पुनर्वसनाच्या खालीच येतात बालकल्याण समितीमध्ये. पण एक आणखीन एक मुद्दा असा येतो की लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांबद्दल काय होतं, त्यांचं पुनर्वसन कसं केलं जातं हे तुम्ही सांगितलं. पण कधी कधी मुलं बेपत्ता होतात किंवा मग असं असतं की फिल्मच्या आकर्षणामुळे, माध्यमांच्या आकर्षणामुळे ती मुलं पळून जातात घरातनं. मग अशा वेळेला मुलांचं पुनर्वसन कसं करायचं? बेपत्ता मुलं हा आपल्याकडला खूप मोठा प्रश्न आहे आणि ज्याची सुप्रीम कोर्टाने सुद्धा दखल घेतलेली आहे की ती अतिशय गंभीर आहे. मुलं जेव्हा बेपत्ता होतात तेव्हा एकतर घरातून पळून जातात किंवा त्यांचं अपहरण केलं जातं वेगवेगळ्या कारणासाठी. एकतर त्यांना ट्रॅफिक केलं जातं किंवा त्यांना भीक मागायला बसवलं जातं, प्रवृत्त केलं जातं किंवा फूस लावून फिल्मच्या आकर्षणाने सुद्धा मुलांना पळवलं जातं. आणि अशा वेळेला काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. आणि त्याच्यामध्ये आणि ही मुलं जेव्हा बालकल्याण समितीसमोर येतात, म्हणजे पळून गेलेली असतात, जी धाडीमधून बालकल्याण समितीसमोर येतात आणि कित्येकदा ती मुलं त्यांचा ठावा ठिकाणा सांगू शकत नाहीत, कारण अतिशय लहान वयात ती बेपत्ता झालेली असतात. कित्येक वर्षानंतर कुठल्या तरी धाडीमध्ये ती सापडतात आणि येतात किंवा ती बोलू इच्छित नसतात, त्यांना धमक्या दिलेल्या असतात. तर त्यावेळेला त्यांना काय करायचं, त्यांचं पुनर्वसन म्हणजे एकीकडे त्यांना इथे शिकवणं वगैरे सगळं चालू असतं, पण त्यांच्या कुटुंबियांचा ठावा ठिकाणा लागणं हा अत्यंत कठीण जातं. आणि म्हणूनच आपल्या भारत सरकारने एक ट्रॅक द चाइल्ड नावाचं पोर्टल तयार केलेलं आहे. आणि ज्याच्यावरती ह्या हरवलेला मूल जिथे असेल, म्हणजे जिथे कुटुंबियांनी तक्रार केली असेल की एखादं मूल हरवलंय,
तर त्याची संपूर्ण माहिती जेवढी असेल तेवढी तिथे भरली जाते पोलीस स्टेशनला. त्याचा फोटोग्राफ असेल, त्याची कुठले कपडे घातलेले आहेत, उंची किती आहे, शरीरावर कुठल्या खुणा आहेत का, या पद्धतीची सगळी माहिती जी आहे ती भरली जाते. आणि हे मूल जिथे जिथे सापडत जाईल, म्हणजे पोलिसांना जिथे सापडेल तिथे ते माहिती भरतात परत ट्रॅक द चाइल्डच्या साईटवरती. बालकल्याण समितीसमोर मूल आलं की बालकल्याण समिती सुद्धा त्या साईटवरती माहिती भरते आणि ज्या बालगृहात मूल राहतं ते सुद्धा माहिती भरतात आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कारण आमच्याकडे एक मुलगी आलेली होती आणि ती अजिबात तिची माहिती सांगू शकत नव्हती. हिंदी बोलणारी होती आणि दिसत होतं की ती चांगल्या घरातली असावी, कारण तिच्या अंगावरचे कपडे चांगले होते. ती भजन म्हणायची, प्रार्थना म्हणायची जेवायच्या आधी, किंवा तिला जेवणाचे जे काही पदार्थ होते त्याच्यावरून लक्षात यायचं की ती सधन घरातली आहे. आणि काहीच कळत नव्हतं, कारण तिला आम्ही प्रत्येक गोष्ट विचारायची की तू म्हातारीचा बूड बघितलायस का, त्याच्या जवळ तुझं घर आहे का, ती हो सांगायची. त्याच्यानंतर तू प्रभादेवीचं मंदिर बघितलंयस का, ती हो सांगायची. म्हणजे तिला काहीच सांगता येत नव्हतं. तर प्रत्यक्षामध्ये ही मुलगी बेंगलोरची होती, आपण हिंदी भाषिक होती. आणि जेव्हा बेंगलोरला पोलिसांना ट्रॅक द चाइल्ड वरती ही माहिती मिळाली की आपली हरवलेली मुलगी जी आहे ती इकडल्या बालकल्याण समितीत आणि बालगृहात आहे, तेव्हा ते पोलीस पालकांना घेऊन तिचा शोध लावत आणि तिची ओळख सांगत आले. आणि पालकांनी त्यांची योग्य ती कागदपत्र दाखवली की ह्या मुलीचं त्यांचं काय नातं आहे, रेशन कार्ड दाखवलं किंवा त्यांची ओळखपत्र दाखवली. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगी ताबडतोब वडिलांच्या गळ्यात पडली. आणि ती तिथून प्रवास करत असताना एका रेल्वे स्टेशनवरती चटकन उतरली होती आणि तेवढ्यात गाडी सुरू झाली आणि आई वडील तिचा शोध घेत होते, परंतु त्या त्यांना सापडत नव्हती. तर अशा पद्धतीने जी हरवलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी ट्रॅक द चाइल्ड ही अतिशय चांगली पोर्टल आहे आणि जेणेकरून बेपत्ता मुलांचा शोध त्याच्यावरती लागू शकतो आणि नीट माहिती भरली तर तो लागतो, हेही आम्ही बघितलेलं आहे. आता हा झाला प्रश्न की हरवलेली जी मुलं असतात ती पालकांना पुन्हा म्हणजे त्यांचं मिलन होण्याचा. पण जेव्हा कधी मुलं पळून आलेली असतात किंवा आपण बालगुन्हेगारीकडे, बालमजुरीकडे वळलेली असतात, जी पालकांची काळजीच मुळात त्यांनी गमावलेली असते, म्हणूनच आपण त्यांना धोकादायक परिस्थितीतले म्हणतो. मग अशा वेळेला बालगृहामध्ये आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्या कुटुंबाचं एकत्रित मिलन होण्याच्या अशा काही केसेस तुमच्याकडे आहेत का, किंवा असा काही अनुभव आहेत का की ती मुलं पुन्हा त्या कुटुंबाकडे गेलेली आहेत? निश्चितच आहेत. कारण एक बेपत्ता मुलगी आमच्या बालगृहामध्ये आलेली होती जी 14 वर्षाची होती, जिने स्वतःचं नाव सुद्धा खरं सांगितलं नव्हतं, पत्ता सांगितला नव्हता, खरा माहिती सांगितलेली नव्हती, काहीच खरं सांगितलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर ट्रॅक द चाइल्ड वरती तिची माहिती टाकलीच होती, पण पोलीस स्टेशनला ज्या काही तक्रारी गेल्या तिच्या आई वडिलांनी त्या मॅच होऊन तिची आई जी आहे ती आलेली होती. आणि त्याच्यानंतर तिची आई ज्या वेळेला आली तेव्हा ती खूप भडकलेली होती, संतापलेली होती. आणि त्यावेळी ती म्हणत होती की 4 कच्ची बच्ची माझ्या हातात आहेत, तर त्याच्यामुळे लावली बाबा मी तिला कामाला, कचऱ्याच्या संदर्भामधलं काम मी तिला करायला सांगितलं, मग काय 250-300 रुपये मिळतात. आणि अशा पद्धतीने ती खूप रागारागाने बोलत होती, आरडाओरडा करत होती, माझं मूल आहे, मी काय करू, अशा पद्धतीने. पण आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं आणि एकतर काउन्सिलरची सोय केली तिला समजावून सांगायला, जेणेकरून त्या मुलीला शाळेत घालणं कसं आवश्यक आहे हे आम्ही सांगितलं. त्याच्यानंतर मुलांना बालमजुरीला लावणं हा गुन्हा आहे, तसं केलं तर नाही आम्ही ठेवू शकणार आहोत तिला, हेही आम्ही सांगितलं. पण मुलीला घरी जायचं होतं, ती खूप रडत होती, पण तिला तिने हेही स्पष्ट सांगितलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीत कचरा गोळा करायचं वगैरे काम करणार नाही. ती मुलगी 13-14 वर्षाची होती, पण तिला स्वतःच्या 2 छोट्या भावंडांची खूप ओढ होती घरी जायची. ती दोन्ही छोटी भावंड म्हणजे मुलगे होते ना तर ते शाळेत जात होते आणि ह्या मुलीची मात्र शाळा जी आहे ती तिला मिळालेली नव्हती. मग अशा वेळेला त्या काउन्सिलरने समजावल्यावर ती आई तयार झाली. तिच्या वडिलांना सुद्धा आम्ही बोलवलं आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. आणि त्याच्यानंतर एक स्पॉन्सरशिप आणि बालकल्याण बालसंगोपन योजना ह्या सगळ्याची सोय तिच्यासाठी केली गेली, कारण वडील आई बरोबर राहत नव्हते, त्यांचा घटस्फोट झालेला होता. आणि त्याच्यानंतर प्रेरणा या संस्थेची देखरेख आम्ही त्याच्यावरती ठेवली की त्यांनी रेग्युलर व्हिजिट करायची आणि रिपोर्ट करायचं की ती मुलगी शाळेत जातीये का नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कुटुंबामध्ये त्या मुलीला सोडले. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की गतिमंद मुलं किंवा मतिमंद मुलं जी आपण म्हणतो, जन्मताच मतिमंद असेल तर कदाचित पालक ते स्वीकारतात सुद्धा, पण काही कालांतराने ते अपंगत्व कळलं किंवा मतिमंदत्व कळलं. किंवा दुसरा एक महत्वाचा
मुद्दा तृतीयपंथी मुलांचा, तेही काही वेळानंतर, काही ठराविक वयानंतर लक्षात येतं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे म्हणून. आणि मग अशा वेळेला समाजाच्या भीतीकाथर त्या पालकांना ही मुलं नको असतात. अशा मुलांचं पुनर्वसन नेमकं कसं करायचं? मतिमंद किंवा ज्यांना आपण भिन्नमती म्हणतो ती मुलं आणि अपंग मुलं यांचं पुनर्वसन हा भाग अतिशय गंभीर आणि कॉम्प्लिकेटेड आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे सध्या बालकल्याण समिती आणि महिला बालकल्याण खातं यांच्याकडे बालगृह नाहीयेत, ती सामाजिक न्याय विभागाकडे गेली आहेत. आणि त्याच्यामुळे मुलं बालकल्याण समिती समोर येतात आणि हे तिकडे गेलेले आहेत बालगृह. त्याच्यामुळे त्या मुलांचं पुनर्वसन करणं कठीण जात आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची समस्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जास्ती बालगृह असली पाहिजेत किंवा सामाजिक न्याय विभागाकडे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. पण तृतीयपंथींच्या बाबतीमध्ये त्यांचा उल्लेखच कायद्यात येत नाहीये. बालक आणि बालिका म्हटलेलं आहे. आता तृतीयपंथींना वेगळं लिंग म्हणून मान्यता दिलेली आहे. तर त्याच्यामुळे तृतीयपंथी म्हणजे 18 वर्षाची आतली मुलं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र बालगृह असली पाहिजेत. कायद्यात त्याची तरतूद पाहिजे. कारण ही मुलं कुठेच येत नाहीत, फक्त मेडिकली येतात. कारण 12-14 वर्षाच्या नंतर ती त्यांच्या गुरुकडे जातात आणि त्यांच्या कुटुंबाला पारखी होतात. आणि ते जो गुरु असतो तो सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांना सगळ्या ठिकाणाहून सुरक्षित ठेवेल याची खात्री नसते. तर त्याच्यामुळे ह्या मुलांच्या बाबतीमध्ये काहीतरी स्वतंत्र धोरण, स्वतंत्र पॉलिसी असली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बालगृह सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत असं मला निश्चितपणे वाटतं. एकंदरीत समाजाची भूमिका काय असली पाहिजे? 1098 हा नंबर तर आहेच मुलांच्या हेल्पलाईनसाठीचा, तर या व्यतिरिक्त समाजाने कोणती भूमिका घेतली पाहिजे? अगदी थोडक्यात मॅडम सांगा तुम्ही. मुख्य म्हणजे समाजाची देखरेख आणि मॉनिटरिंग असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या बालगृहात तुम्ही जा आणि तुम्ही त्या मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांचे कपडे, त्यांचं अन्न कसं असतं ते बघा. आणि त्या बाबतीमध्ये जवळच्या बालगृहात तुमचं मॉनिटरिंग महत्वाचं आहे. तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही शिक्षक असाल तर त्या पद्धतीची मदत जी आहे ती तुम्ही मोफत तुम्हाला झेपेल तेवढी द्यायचा प्रयत्न करा. बांधिलकी आपण जी म्हणतो ती या छोट्या छोट्या गोष्टींमधनं नक्कीच आपण करू शकतो, नाही का? आणि प्रेक्षकांनी नोंद घेतलेली असणारच आहे की 1098 आपल्या आजूबाजूला अशी मुलं जर सापडलीत, आपल्याला दिसली, तर तुम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधून नक्कीच या मुलांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावू शकता. खरं तर विषय खूप मोठा आहे. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि आपल्याला वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपण कार्यक्रमात आज इथेच थांबणार आहोत. म्हणून तुम्ही इथे आलात आणि या धोकादायक परिस्थितीतल्या मुलांच्या पुनर्वसनाचे जे टप्पे आहेत ते खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलेत. त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. नमस्कार.